इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या पदग्रहण सोहळा शनिवारी अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला। या सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्षा अमृता नाईक आणि नवनिर्वाचित सचिव निशिगंधा पाटील यांच्यासह संपूर्ण एक्झिक्युटिव्ह टीमने अधिकृतपणे पदभार स्वीकारला। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावून नवनिर्वाचित कार्यकारिणीला पुढील सामाजिक कार्यासाठी प्रेरित केले, तर डिस्ट्रिक्ट चेअरमॅन डॉक्टर दीपशिखा पाठक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य पाहुण्या डॉक्टर दीपशिखा पाठक यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने औक्षण करून करण्यात आले। तसेच शरयू चिलेकर यांनी स्वतः रचलेले विशेष स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। या प्रसंगी क्लबच्या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्याचा आढावा घेणाऱ्या विशेष बुलेटिनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच पीडीसी शोभना पालेकर यांचाही व्यासपीठावर विशेष गौरव करण्यात आला। आमदार प्रशांत ठाकूर यांनी इनरव्हील क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत आपल्या उपस्थितीने सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवला। मुख्य पाहुण्या डॉक्टर दीपशिखा पाठक यांनी नवीन कार्यकारिणीच्या सेवाभावी वृत्तीची प्रशंसा करत त्यांना आगामी वर्षातील सामाजिक प्रकल्पांसाठी आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। या दिमागदार सोहळ्याला इनरव्हील क्लबचे सदस्य, विविध क्षेत्रातील निमंत्रित आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सगळ्यात आधी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर अमृता नाईक यांना या नव्या जबाबदारीबद्दल मनापासून शुभेच्छा देतो। त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पनवेल आणि परिसरामध्ये सातत्यानं अनेक सामाजिक उपयोगी कार्यक्रम सातत्याने आयोजित झालेले आहेत आणि या वर्षाची आपली थीम ग्रो अँड फ्लरिश याच्या माध्यमातून आता अधिकाधिक या इनरव्हीलच्या कामाची व्याप्ती वाढणार आहे आणि त्या माध्यमातून या परिसरामध्ये सत्कार्याचा आणि समाजकार्याचा सुगंध सातत्यानं दरवळत राहो अशा शुभेच्छा मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला देतो। याची साक्ष आज आपल्याला इथेच अनुभवायला मिळाली की आज त्या अध्यक्ष म्हणून पहिलं पाऊल उचलत आहेत आणि त्यांच्या मुलानं त्यांच्या या कार्यासाठी इतकी मोठी रक्कम ही स्वतःहून त्यांनी पाठवून द्यावी। आणि मला असं वाटतं की जसं रोटरी क्लब्स हे परंपरागतरित्या पिढी हे पुढे कुटुंबामध्ये उतरत आले आणि त्याच्यातून ते रोटरी म्हणून संस्कार पुढे होत आले, तसं आता हा इनरव्हीलचा संस्कार हा आता मॅडमच्या माध्यमातून आता मुलामध्ये आणि मुलाच्याकडून आईच्या कार्याला केली जाणारी मदत मला असं वाटतं की आपल्या सर्वांनाच या वर्षाचं आपलं हे जे कॅप्शन आहे किंवा आपलं ध्येय वाक्य आहे ग्रो अँड फ्लरिश हे खरं प्रत्यक्षात उतरवत आहे। आणि मला वाटतं की एका अर्थानं या संपूर्ण वर्षभरामध्ये मोठमोठी कार्य इनरव्हील क्लबच्या माध्यमातून साकारली जाणार आहेत। खरं तर आज समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक कार्य घडताना आपण पाहत राहतो, पण ते आपण पाहणं आणि त्याचा आपला भाग होणं याच्यामध्ये एक मोठा फरक असतो। आज या कार्यामध्ये आपण सगळेजण सहभागी होत आहेत तेव्हा मला असं वाटतं की एक मोठा आनंद या माध्यमातून आहे। देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे म्हणतात की 2047 साली आपला देश हा विकसनशील देश न म्हटला जाता तो विकसित देश डेव्हलप्ड इंडिया या कॅटेगरीमध्ये आपण गेलो पाहिजे। याचा अर्थ की कोणीतरी एक ठराविक वर्गातली लोक पुढे गेली पाहिजे असं नाही, सगळा समाज पुढे गेला पाहिजे। त्यामुळे आज ज्या वेळेला इनरव्हील क्लब नवीन पाऊल या वर्षाचं टाकतोय ते टाकत असतानाच आपण वृद्धाश्रमाला, करुणेश्वर वृद्धाश्रमाला आपण ही मदत करताय। मला असं वाटतं की याच्यापेक्षा कृतीतून आपला सामाजिक संदेश देण्याचं दुसरं काही उदाहरण असू शकत नाही। आपण वस्तुतः जे सांगताय ते जगताय याबद्दल मी आपल्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो। As a district chairman, I truly feel confident, honored to be here in the club which is 47 years old, पनवेल। और आज तो आपको बताऊं मैं 42nd डिस्ट्रिक्ट चेयरमैन हूँ, तो ऐसा कैसे हो गया? ऐसा है कि आप वो क्लब हैं जिन्होंने डिस्ट्रिक्ट को बनने में आधार दिया। You are our pillars, so I feel truly honored to be with you today and to get the opportunity to color your
47th President. So it's my honor and I will take this opportunity to talk about the district you have made. यहाँ पे हमारे पास सर बैठे हैं, फैमिली वाले बैठे हैं, very bright young boy from IIT Bombay. Mechanical is very near to my heart because my daughter herself is mechanical. And my son-in-law is also from IIT Bombay, Harshad Kunte, with a mechanical background. So mechanical is in there, it's very near to my heart. So आप लोग सब यहाँ बैठे हैं, आप लोग बहुत पुराने मेंबर भी हैं, बहुत सालों से जुड़े हुए हैं, आप सबका अभिनंदन। जब हम 47 बोलते हैं, यानी कि your club has come to an age and it is going to be 50 very soon. But there are members who are coming every year, that's why you are 75 in numbers. Absolutely fantastic. ये मैं अपना एक एज ए डिस्ट्रिक्ट चेयरमैन एक कर्तव्य समझती हूँ कि मैं अपने इनर व्हील के बारे में एकदम छोटे से इसलिए बता दूँ कि आप जानिए कि हम अपने दोस्तों को किस तरह से कभी कभी ले आते हैं अपने क्लब्स में कि अरे बहुत अच्छा है, बहुत अच्छी यहाँ पे हम लोग मिलते हैं और सोशल वर्क करते हैं एंड एवरीबॉडी कम्स को कि अभी आते हैं। पर जब उनसे पूछा जाए कि व्हाट इज इनर व्हील, हार्डली वी आर इन अ पोजीशन टू टेल व्हाट इनर व्हील एंड हाउ इनर व्हील वर्क्स। सो फ्रेंड्स, जस्ट इन अ वेरी शॉर्ट, hello, it's in a very short, Inner Wheel is a international largest women organization, non-profit voluntary organization in 103 countries. ये छोटे-छोटे जो आपको फिगर्स होते हैं अगर मालूम हो तो आप अपने परिवारों में और अपने दोस्तों को समझाते समय शायद ज़्यादा प्रभाव कर पाएंगे। It is 103 countries with 1,25,000 women across the world. We have our seat in UN. एक रोटरी की सीट है तो ऐसे ही हमारी इनर व्हील की सीट है। So you believe us, we are 103-year-old organization and in India we are 60,000 in 1,700 clubs like yours. Rotarians हैं कई के husband या आप लोग Rotarians भी हैं, इनर व्हील वाले भी हैं। So we are also districts, we are 27 districts. Our district 313 is second largest district with 3,906 members. हमारे से थोड़ा आगे चलता है, एकदम थोड़ा सा, वो चलता है बम्बई, जो कि हमारा पेरेंट डिस्ट्रिक्ट है, 314. But that is just merely because of the logistics. सारे मुंबई के क्लब्स मुंबई में ही हैं, और वहाँ पे मुंबई की तो खैर बात ही कुछ और है। वो लोग हमेशा ये कहना चाहिए, they go one shoot out. हमारे डिस्ट्रिक्ट की क्या खासियत है? We are spread in whole of Maharashtra, in the 12 revenue जिल्लास, पनवेल से शुरू होकर के भीड़, लातूर, जालना, औरंगाबाद, शेरगांव, रशोदापुर, अक्कलकोट, उदगीर, उमरगा, you name it, we are there. So हमारे क्लब्स हैं 80 और महाराष्ट्र के कोने सब जगह तक हम लोग हैं, अर्बन हो या गांव का हो, हमारी लेडीज सब जगह अपनी इस एक अपने इनर व्हील के माध्यम से समाज सेवा में कार्यरत हैं। सर्वात आधी माझ्या इन्स्टॉलेशन सेरेमनीसाठी वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी DC डॉक्टर दीपशिखा मॅमची मनापासून आभारी आहे। I know how busy you are, so I really appreciate you coming here. तुमचे मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी सदैवच प्रेरणादायी असते. Thank you to our beloved PDC Dr. Shobna ma'am for making this happen. Feeling really happy ma'am that you obliged to grace this occasion. आज या व्यासपीठावरून मी अत्यंत नम्रतेने आणि आनंदाने अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत आहे। माझ्यावर विश्वास दाखवून मला या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी निवडल्याबद्दल मी माझ्या क्लबच्या सर्व सभासदांचे मनापासून आभार मानते। तुमच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता मी या पदाचे काम अत्यंत निष्ठेने करेन अशी ग्वाही देते। माझ्या या इथपर्यंतच्या प्रवासात अर्थातच माझ्या कुटुंबाची मला खूप मोलाची साथ मिळाली। माझे पती डॉक्टर श्री सुमुख नाईक व माझी 2 मुले सोहम आणि सुरुत यांच्या सततच्या प्रोत्साहन आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हते। Today, I take this opportunity to thank them all for the love and constant support.
तसेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती व प्रेरणा म्हणजे माझे आई आणि बाबा. आज ते दोघेही आणि माझा धाकटा भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले यासारखा मला दुसरा आनंद नाही. आई आणि बाबा दोघांचेही सामाजिक कार्य खूप मोठे आहे. बाबा गेली 20 वर्ष तासगावच्या ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आहेत, तर बार असोसिएशनचेही अध्यक्ष होते व तासगाव नगरपालिकेचे ते माजी नगरसेवकही आहेत. आई ही खूप ऍक्टिव्ह आहे. तिने तासगावमध्ये जायंट्स क्लब फॉर्म केला आणि शी वॉज द चार्टर्ड प्रेसिडेंट. 50 बायकांचा जागृती हास्य क्लब ती चालवते आणि 20 मैत्रिणींचा मिळून मंगळागौरीचा त्यांनी ग्रुप केला आहे आणि ते प्रत्येक श्रावण महिन्यात मंगळागौरीचे खेळ खेळायला जातात अजूनही. आणि शी 75. त्यामुळे आपोआपच समाजासाठी काहीतरी करण्याचे संस्कार मिळत गेले लहानपणापासून. माझे सासरेही अलिबाग येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश होते, त्यामुळे लग्नानंतर त्यांनीही मला सामाजिक कार्य करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. तेव्हाच असते तर त्यांना खरंच खूप आनंद झाला असता. मी 2013 साली इनरव्हीलचे मेंबर झाले. त्यावेळी मुले लहान होती, त्यामुळे फार वेळ देता येत नव्हता. मीटिंग्स आणि मेडिकल प्रोजेक्ट्स एवढ्यापुरते माझे येणे मर्यादित होते. यावर्षी पहिल्यांदाच मी सेक्रेटरीची पोस्ट घेतली. सुरुवातीला कामकाजाबद्दल काहीच माहीत नव्हते, पण आपल्या क्लबमध्ये सगळ्या जणांनी मिळून खूप छान मार्गदर्शन केले व काही अडचण असेल तर त्या सदैव मदतीसाठी तत्पर असतात याचा पदोपदी वर्षभर अनुभव घेतला आहे. इथे मला स्वातीताई, मीनलताई, शोभना मॅम यांचा विशेष उल्लेख करावा असा वाटतो, कारण सेक्रेटरीशिपच्या सुरुवातीच्या काळात मी यांना सतत फोन करून बऱ्यापैकी त्रास दिलेला आहे. बट दे वर ऑलवेज देअर टू गाईड मी. शोभना मॅमने तर DC व्हिजिटच्या आधी आम्हाला सगळ्या फाईल्स कशा तयार करायच्या हे खूप छान एक्सप्लेन केले होते. लॅपटॉपची मदत कशी घ्या हे डेमो सकट दाखवले होते. त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून रात्री 10 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला वेळ दिलेला होता. सांगण्याचा उद्देश हाच की when you see your mentors and seniors work so hard and tirelessly, you automatically feel the responsibility of giving your best. You get the inspiration to carry forward the legacy. Shobna ma'am always says that inner will is in her blood, and I that day actually witnessed it. इनर व्हील मधल्या पोस्ट आपण जेव्हा करतो तेव्हा आपण खूप काही छान आणि नवीन शिकत असतो. I was computer illiterate before taking this post, but inspired by Shobna ma'am, I took this opportunity to learn something new, and I became students of my 2 sons, and the role reversed. They became my teacher and I was their student. And my first learning class was how to start and shut down a laptop and the desktop. So I can today proudly say that the last whole year I did everything on computer and used it extensively for my secretary work.